2-3 सावर रिपेअर हुई गया पण अहो पंखा गैरा बागे चाली राहणार काय करणं पडे मम्मी ये ना आता मला काय माहिती रे मी काय पंखा सुधारणार आहे का पण देख ना तू 2-3 सावर सुधाराय गे तरी सुद्धा कितला बागे चाली राहणार आणि दुनिया भर ऊन पडी राहणार बहिणा गरम नी गरम वर जाऊ पंखा न्यायला गैरा बागे चालत देख ना कितला बागे चाली राहणार तो सायकल लागत मम्मी एक काम करू नवा पंखा ली टाकूत आपण दोन्ही मायले का गैरा डोकं फिरवतोस म्हणावालं का रे हो बाई ना तुमले समजी तरी राही ना का अहो पंखाले दे काय ना तुम्ही 2-3 सावा सुधरावाय घेतेले तरी सुद्धा कितला बागे चाली राही ना नवीन पंखा तरी लिहिलो आपण अहो मेंटल नवीन पंखा बनलेशी पत्तर ना घरशी आपलं दुनियाभर ना वापा फेकी तो गरम गरम काय लेवाले शेकाय राही पंखा मा एक काम करूत थंडगार कूलर लिहिलोत मस्त पैकी शेकानी काय टेन्शन आहे का ये कूलर बहिणा एकदम भारी पप्पा बहिणा कूलर मग इथलं थंडगार वाटच ना बहिणा भलत भारी वाटच मग असं वाटच काय हिवाळ्यात चालू शे गैर भारी वाटच मग पप्पा आपला एक पत्तर ना घर ना असं ना थंडगार करी दे एकदम भारी बहिणा मी तर मजबूत झोपसू भो अरे काय झोपशी तू थंड मा अरे कितलं बिल तुला माहितीये का हा लाईट बिल विचार करेल का तुम्ही काव तुम्ही थोडंफार विचार करतस का नाही जर तुम्ही कूलर ले शात तर त्याला पाणी लागे का नाही पहिले गज आपल्या गावात 8-8 दिन में पाणी ही राही ना हा त्याला पाणी न्यार आखो लाईट बिल न्यार थोडं डोकानं बांधून ठेवा ना विचार करा ना थोडस बाई नाही म्हणे मम्मी ना भो गैरी कंजूसपणा करत भो माय नाही भो कधी कंजूस अरे का रे मी तुला काय कंजूस दिखाय राहिलो का हा थोडस पुल्ल विचार करा जर तुम्ही कूलर ले शात ते ना मग पाणी टाकले पाणी कटायला लई शात पहिले गज आपल्या गावात 8-8 दिन में पाणी ही राही ना मम्मी जर घरमा कूलर ही लागलं ना तर मी रोज सायकलवर 2 ग्राम पाणी लाईत जाऊ स्पेशल कूलर ना साडे बोल मंजूर आहे का आणि कितलं पण लाईट बिली तर मी भरायला तयार शे बोल मंजूर आहे का पण घरमा कूलरी वा पप्पा आज ते मला समजी गे तू मम्मीला घाबरत नाही बंद करे असं आहे का मग चाली लिहिला कूलर पण दे का भाऊ तुमले पाणी लई ना पडी आणि लाईट बिल भरणं पडी बरं चाली आणि पाणी लय तयार शेतस पप्पा चाल मग बाई ना कूलर लेवाले जाऊ चावा कूलर लई चालव तू बंद काय तडे तोंड पाडीसन उभी शे बंद कर तो तोंड पप्पा बाई ना देख कितला बारी कूलर शेत झाडे आणि ना भाऊ पत्राना कूलर लेवाना नि बरं बाई ना शॉक लागी सन माणसं मरी राहणार आपला इथले प्लास्टिक ना कूलर अरे वा बाई काय बारी कूलर शेतस भाऊ बाई ना चाले भाऊ दुकान मा चाले पटका मा या दादा या बोला काय ना काढू आपल्याकडे बडाय टीव्ही फ्रीज एसी कूलर बोला काय बाहेर तुमले अरे नाही रे भाऊ आमना बा टीव्ही शे आमना बा फ्रीज शे आमले ना भाऊ मस्तपैकी थंडगार कूलर टाकाड अच्छा कूलर ले नाही का चला या मग मजा दे का बारी कूलर शेतात आपला बा पप्पा कितलं भारी वाटी राहणं रे कूलर ने हवा काहीच हो थंडगार वाटी राहणं डायरेक्ट हो माले पण भलत भारी वाटी राहणं भो थंडगार ना अरे कूलर कितला ना शेतस हो आमले दे का पत्तर ना कूलर नाही पाहिजे प्लास्टिक ना पाहिजे ते कसं आहे पत्तर ना कूलर मा शॉक लागे जास्त भाऊ कोणता पण कूलर लेना ना तुम्ही दोन्हीसनी प्राइस सारखीच छे फक्त 4000 रुपया आणि 1 वर्षाची गॅरंटी 1 वर्ष माझा कूलर बिघडना तर दुसरा कूलर देवानी जिम्मेदारी आमनी अरे वा नाना दिद्या मग फायनल करी द्या डायरेक्ट चाली फायनल करी द्या या तुम्ही तडे काउंटरवर पैसा जमा करी द्या आणि कूलर ले जावा काव आवड नका नाही तुले कूलर पोलची का काय तडे मटरेसन बसेल शे माय व कूलर भलत भारी आहे बरं चाला पटका मग गरले चाला ते का कितली थंडीगार हवा फेकी राहणार तो एकदम भारी वाटी राह ना हा माय काय भारी वाटी राह ना माय कूलर मा पैसे सण कितली थंडगार हवा राही त्याच्या पंखा जरले तू तापन कितला गरम वाफा फेकता तो त्यापेक्षा कूलर कितला भारी म्हणलं होतं ना मी तुले आव पैसाच नाही विचार नको करू तू आव जीवन देख जीवन आपले जीवन जगणं शे तू काय गरम मा जगती का बरं देख तुला साडे कूलर लईन मी सरक रे अरे तडे कूलर मा काय मुसडा गुपसायसन बसेल छे आता मागे वसर ना आमले पण काऊ दे कूलर नाही हवा अरे काय ना बो पप्पा बाई ना आते का भाऊ आते तर मी घरना बाहेर सुद्धा निघावली घरमात बशी राहू मी कूलर नाही हवा खायसन